करवीर तालुक्यातील आडूर गावात दारू दुकानांना विरोध करण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला। दारू दुकानाविरोधात 640 ग्रामस्थांनी केलेल्या सह्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पडताळणी करण्यात आली। यावेळी भर पावसातही महिला आणि तरुणांचा उत्साह कायम होता। करवीर तालुक्यातील आडूर गावातल्या दारू दुकान आणि 2 बियर बारच्या परवानगी विरोधात ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची राज्य उत्पादन शुल्क विभागानं दखल घेतली आहे। दारू दुकानाविरोधात 640 ग्रामस्थांनी केलेल्या सह्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पडताळणी सुरू करण्यात आली आहे। शुक्रवारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात 640 पैकी 290 सह्यांची पडताळणी करण्यात आली। 15 ऑगस्ट 2022च्या ग्रामसभेत दारू दुकानांना मंजुरी देण्यात आल्याचं इतिवृत्तात नमूद आहे। मात्र हा ठराव ग्रामसभेत चर्चेला न घेता घुसडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। माहे 2006मध्ये आम्ही उत्पादन शुल्काला अर्ज केला होता दारूबंदीविषयी। तर त्या दारूबंदीमध्ये आम्ही 650 लोकांच्या ग्रामस्थांच्या सह्या घेतलेल्या होत्या। त्या सह्यात आज उत्पादन शुल्काचे लोक आलेले आहेत आणि सह्यांची पडताळणी चालू आहे। तर त्यांच्या उद्दिष्टाप्रमाणे सह्या पूर्ण होतील, 100% पूर्ण होतील अशी आम्हाला गॅरंटी। ठरावावरील सह्या आपल्या नसल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केलाय। सरपंचांपासून ग्रामसेवकापर्यंत सर्वांनी नियम धाब्यावर ठेवल्याचा आरोप करण्यात येत असून या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होतीये। 2022 रोजी जो ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झाली त्यामध्ये 1 देशी दारू दुकान व 2 बिअर शॉपी यांच्या मंजुरीचा कोणताही विषय नसताना, ग्रामसभेच्या प्रोसिडिंगमध्ये विषय नसताना ग्रामपंचायतीने 133 लोकांचा बोगस सह्यांचा आधार घेऊन जे कुठल्याही पूर्वकल्पना देताना विषय न मांडता यांनी हा ठराव मंजूर केला। हा ठराव अतिशय कायदेशीरदृष्ट्या चुकीचा असून हा ठराव सर्व ग्रामस्थांना कदापि मान्य होणार नाही आणि याबद्दल या ग्रामपंचायतीवर व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक सदस्य यांच्यावर कठोर अशी कायदेशीर कारवाई व्हावी ही नम्र विनंती। या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सह्यांची नमुना पडताळणी, आधार कार्ड आणि मतदार यादीतील नावांची तपासणी करण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शाहूवाडी विभागाचे KB बिरादार यांच्या पथकानं ही पडताळणी केली। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता।